की आपण इंस्टाग्रामवरती नेहमी बघतो, एक रील्स येते हो. किंवा आता औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण खूप गाजलं की कबर पाडली पाहिजे, फोडली पाहिजे. म्हणजे 8 दिवस सातत्यानं, जसं आता 8 दिवस एवढं वातावरण रंगवलं की फार पाकिस्तान आपण ताब्यात घेतलं होतं. म्हणजे कबर पाडून फेकून दिली की काय असं वातावरण मीडियाने रंगवलं. हो. आणि त्यानंतर खास करून जास्त रील्स आल्या की एक महाराजांची रील्स असते, महाराज आणि औरंगजेबाचा फोटो असतो. हो. ते एक प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरण न कळत कमी वयामध्ये मुस्लिम तरुणांकडून होतं. तर औरंगजेब कोण होता आणि औरंगजेब म्हणजे पाहिजे तसा इतिहास आपल्याकडे सांगितला जात नाही. तर औरंगजेबाबद्दल तुमचं काय मत? सगळ्यात पहिली गोष्ट तर काय माहितीये का, की औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात असणं हे महाराष्ट्रासाठी भूषावह आहे. ही गोष्ट पहिली. तो आदर्श ठरू शकतो का आपल्यासाठी? ते सांगतो ना तुम्हाला मी, की औरंगजेबाची कबर हे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. बरोबर. एक संपूर्ण हिंदुस्थानचा त्या काळचा बादशाह, ठीक आहे, त्या बादशहाला मराठेशाही संपवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये यावं लागतंय. विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. बरोबर. त्याला दुसरं कुठं जावं वाटत नाहीये. त्याला धोका कुठून वाटतोय? मराठेशाही पासून वाटतोय त्याला धोका. बरोबर. आणि ती मराठेशाही मिटवण्यासाठी तो औरंगजेब या ठिकाणी येतो. त्याला असं वाटतं की मराठ्यांचा एक राजा, त्याला संपवल्यानंतर जे आहे हे द्वंद्व संपेल. मात्र नाही. त्याच निकराने जे आहे ताराराणी साहेब जे आहेत त्या पद्धतीने त्यांना लढा देतात. 10 वर्ष 23 वर्ष सतत जो आहे त्या औरंगजेबाला या महाराष्ट्राने झुंजवत ठेवलं, मराठेशाहीने झुंजवत ठेवलं आणि तो या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला. बरोबर. ही गोष्ट भूषावह नाही. बरोबर. ही गोष्ट भूषावह आहे. आता तुम्ही म्हणाल की हे मराठे म्हणजे काय, मराठेशाही म्हणजे काय, तुम्ही म्हणाल की हा विषय एका जातीपुरता मर्यादित आहे का? तर नाही. मराठी कोणाला म्हणतो आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे. की आपल्याला ते एक गाणं माहितीये, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात. आता ते वीर कोण होते? 7 वीर कोण होते? बहलोल खानाच्या विरोधामध्ये ते लढण्यासाठी वीर गेले होते. बरोबर. त्यांचं नेतृत्व करणारे होते पहिले प्रतापराव गुजर. अच्छा. ठीक आहे, सरनोबत. त्यांच्यासोबत होते विठ्ठोजी शिंदे. त्याच्यासोबत होता सिद्धी हिलाल. अच्छा. कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलाजी आत्रे, दीपोजी राऊतराव, विसाजी बल्ला. हे 7 वीर होते. आता यातले सिद्धी हिलाल जे आहेत ते मराठा नाहीत का? मग आहेत. बरोबर. मुळात मराठा हा प्रांत, मराठा हा शब्द जो आहे तो प्रांतवादी शब्द होता. मग औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात असणं म्हणजे सिद्धी हिलालला मानणाऱ्या लोकांसाठी देखील अभिमानाचे आहे. बरोबर, लक्षात घ्या. तर औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीमध्ये आपण ती उद्ध्वस्त केली पाहिजे, काढून टाकली पाहिजे, हा जो काही मूर्ख विचार आहे का, याला देखील सगळ्यात पहिलं गाडलं पाहिजे. बरोबर. कारण की ती कबर जी आहे ती इतिहासाचं एक प्रतीक आहे. ते शौर्याचं, मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, औरंगजेबाच्या उदात्तीकरणाबाबतीमध्ये आपण बोलतोय, माझा हा स्पष्टपणे प्रश्न आहे की 2014च्या आधी कोण स्टेटस ठेवत होतं औरंगजेबाचं? कधी नाही. कधी तुम्हाला दिसला औरंगजेबाचे बॅनर लावलेले? कधी दिसलं तुम्हाला औरंगजेबाच्या काहीतरी कुठेतरी काही गोष्टी घडतायत बुवा? काही नाही. बरोबर. आता कुठेतरी कोणीतरी औरंगजेबाचं बॅनर घेऊन काय येतंय बरं? ज्या खुलताबाद मध्ये औरंगजेबाची कबर आहे तिथल्या लोकांना सुद्धा त्या कबरीचं एवढं महत्व नव्हतं कधी. बरोबर. एवढं महत्व बाहेरच्या लोकांना आता आलेलं आहे. तिथं काय औरंगजेबाचा कुठला कार्यक्रम होतो का? जयंती साजरी होते का? पुण्यतिथी होते? नाही होत. मग उदात्तीकरण म्हणजे नक्की काय हा प्रश्न आहे. बरोबर. राहिला प्रश्न, काही लोक औरंगजेबाच्या बाबतीमध्ये उदात्तीकरणाच्या बाबतीमध्ये बोलतात, तर त्यांना खरा इतिहास औरंगजेबाचा पोहोचवणं गरजेचं आहे. बरोबर. ज्या पद्धतीनं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या धर्मासाठी केली हा खोटेपणा आहे. त्याच पद्धतीनं औरंगजेब हा काहीतरी खूप उदारमतवादी राजा होता हा देखील खोटेपणा आहे. बरोबर. औरंगजेब हा पूर्णपणे खुनशी राजा होता, क्रूर होता. याच्या बाबतीत काही ते मात्र शंका बाळगण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने करण्याचे आदेश दिले, त्याच पद्धतीनं औरंगजेबाने त्याचे 27 नातेवाईक देखील संपवलेले आहेत. बरोबर. दारा शुकोच्या बाबतीमध्ये आपण काय सांगत नाही, जो दारा शुको त्याचा सख्खा भाऊ होता. बरोबर. त्या सख्ख्या भावाला जे आहे ते औरंगजेबाने त्याचं शिर धडा वेगळं करायला लावलं. दारा शुको औरंगजेबाकडे याचना करत होता की माझ्या बाबतीमध्ये अशा गोष्टी करू नको, मी आहे त्याच ठिकाणी नजर कैदेत राहतो आयुष्यभर, मला मारू नको. मात्र औरंगजेबाने त्याचं शिर धडा वेगळं करायला लावलं. इथपर्यंत औरंगजेब थांबला नसून
त्या दाराशुकोचं शिर जे आहे ते तबकामध्ये घेऊन सजवून मंत्रिमंडळासमोर आणायला लावलं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला औरंगजेब विचारतोय हा दाराशुको आहे का ते सांगा, कारण त्याचं तोंड मी 15-16 वर्ष झालं बघितलं नाहीये. अरे असा हा औरंगजेब. आणि या औरंगजेबाच्या उदात्तीकरण करताना मुस्लिमांनी देखील विचार केला पाहिजे. मात्र मुस्लिमांना देखील औरंगजेब माहिती नाही. औरंगजेबाची तुलना सद्य परिस्थितीत भारतातल्या एका राजकीय नेत्याशी केली जाऊ शकते, मात्र मला ती नाही करायची. कारण औरंगजेबाचा जन्म देखील गुजरातचा आहे. बरोबर. त्याचं उदात्तीकरण करून काय करणार आहे? धर्माचं राजकारणाची परंपरा औरंगजेबापासून आहे या देशामध्ये. आता ती परंपरा पुढे चालू आहे. असं आहे. तुम्ही आता बोलताना